नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी बनवते पास्ता आणि त्याच्यासाठी 1 टोप भरून पाणी ठेवले आहे आणि त्याच्यात मी 1 टोमॅटो आणि सुकी मिरची टाकली आहे। सुकी मिरची आणि टोमॅटो ह्याच्यासाठी टाकले आहे, मला त्याची पेस्ट करायची आहे। त्याच्यानंतर मी 1 छोटी पळी ऑइल टाकून आणि मीठ टाकलं 1 चमचा आणि त्यातच मी 2 बाउल पास्ता टाकलेला आहे। आता हा पास्ता मी बॉईल करून घेते। मी त्याच्यामध्ये अर्धा कापून बटाटा टाकला होता, पण पास्ता लवकर शिजला त्याच्यामुळे मी पास्ता काढून घेतला आणि बटाटा परत मी सेपरेटली बॉईल केला आहे। आता मी पास्ता काढून घेते, चेक केलं शिजलंय की नाही। आता पास्ता काढून घेते आणि बटाटे टाकते मी बॉईल करायला। थोडं म्हणजे 50% शिजले होते, पण अजून चांगलं मला स्मूथ पाहिजे होते त्यामुळे मी परत टाकले शिजायला। आता बटाटे शिजून झाले, मी काढून घेतले वाटीमध्ये आणि त्याला मी ना वाटीतच स्मॅश केलेले आहे स्पूननीच। आणि मी आता पॅनमध्ये थोडंसं 1-1.5 पळी ऑइल टाकलेलं आहे आणि बटर टाकलं आहे थोडा। त्यानंतर मी टोमॅटो आणि मिरचीची पेस्ट केली होती ती टाकली, ॲड केली आता त्याच्यामध्ये आणि तो बटाटा आता मी ॲड करते। आणि हे चांगलं फ्राय करून घ्या, मस्त असं तेल थोडं सुटू द्या त्याला। त्याच्यानंतर आपल्याला बाकी पास्ता मसाला टाकायचा आहे। आणि त्याच्यानंतर मी थोडंसं चीज टाकणार आहे। खरं सांगू का, मला ना हे टिफिनमध्ये पास्ता वगैरे द्यायचं ना मला अजिबात आवडत नाही। मी तिला 1-2 ऑप्शन दिलेले, मी काय चपाती आणि भाजी तुला छानपैकी देते करून, तर नको म्हणाली। मी काय छोलेची भाजी आणि चपाती देते, तर नको। मी काय मग राईस आणि पनीरची भाजी देते, तर म्हणते नको मला ते पण। माझे सगळे फ्रेंड्स कोण पास्ता आणणार आहे, कोण काय काय स्नॅक्स ड्राय स्नॅक्स आणणार आहे, कोण सँडविच आणणार आहे, तर मी तिला असं हे सांगितलं असं काय काय बनवून देते, तर नको नको नको। मग तिने मी काय पास्ता चांगलं गुड फूड म्हणजे चांगलं हेल्दी नाही ना। मी तिला सँडविच पण बोलली, मी रॉ सँडविच बनवून देते, कारण जर टोस्ट सँडविच करून दिले ना तर त्याला पाणी सुटतो आणि नरम झाल्यावरती मग ते खायला छान नाही लागत। तर मी तिला बोलली रॉ सँडविच तुला बनवून देते, तर ते पण नको। म्हणजे पास्त्यावरच तिचं मन अडकलं होतं। शेवटी मी तिला पास्ता बनवून दिला। मेली काय मला पास्ता एवढा बनवायला आवडत पण नाही। पहिला मी खायची पास्ता, पण आता मला एवढं नाही आवडत। तर पोरी कधी बनवतात ना स्वतःहून, तर ते मला कधी कधी 1-1, 2-2 स्पून असे देतात टेस्ट करायला। बाकी मला एवढं मी मन सोडून खात नाही। आणि मला त्यांना टिफिनमध्ये वगैरे द्यायचं असेल ना, तर मी खूप विचार करून देते की नको नको म्हणून। ठीक आहे, मग आता मी सगळा पास्ता टाकला, सगळा मसाला वगैरे मिक्स केला आहे, चीज टाकला आहे, त्याच्यानंतर मी मिक्स हर्ब टाकलेला आहे आणि नंतर मिक्स केल्याने मी परत वरून चीज टाकलेला आहे। असं दिसायला छान दिसतं ना। हे बघा, मी परत हर्ब टाकलेला आहे। आधी मी थोडं टाकलं होतं हर्ब, नंतर चीज वगैरे टाकून परत त्याच्यावरती हर्ब टाकलेला आहे आणि एक 5-6 मिनटं मी झाकण मारून ठेवलेलं। आणि हा चीज पण ना मला पाहिजे तसा मिळाला नव्हता। ते अमूलचे छोटे क्यूब असतात ना, हे तो चीज आहे आणि ह्याचं ना असं छान असं हे निघत नाही। ते असं तो चीज वेगळाच असतो, चार्डर चीज असं काहीतरी म्हणतात, तर तो मला मिळाला नाही। तर ह्याच्यावरच काम भागवलेलं आहे। कसं वाटते पास्ता नक्की मला सांगा। मी बरोबर बनवला आहे की नाही ते पण मला सांगा। छान दिसतो की नाही ते पण सांगा। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि ठीक आहे, पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर। आतासाठी बाय, आणि कमेंट करून नक्की सांगा।